नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे राहतील, ज्या मुद्द्याच्या आधारे निवडणुकीमध्ये प्रचार केला जातील. अर्थात वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार हे पूर्णतः ठरले नसताना सुद्धा आम्ही ही चर्चा यासाठी घेतोय की उमेदवारांची चाचपणी सुरू होती. 16 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोग आम निवडणुकीची म्हणजे देशातल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. पण त्या अगोदर भाजपनं महाराष्ट्रातल्या 20 जागेवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. पण महायुतीमधले घटक पक्ष म्हणजे अजित पवार गट, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट, या दोनही पक्षानं आपले उमेदवार अजूनही घोषित केलेले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील उमेदवारांची सुद्धा घोषणा झाली नाही. म्हणजे 16 मार्च रोजी लोकसभेच्या निवडणुकीची तारीख घोषित होणार आहे, पण त्यापूर्वी सुद्धा आम पक्षांमध्ये, वेगवेगळ्या पक्षांमध्ये उमेदवारीचा घोळ अजूनही संपलेला नाही. या निमित्तानं आम्ही असं ठरवलं मॅक्स महाराष्ट्रानं की महाराष्ट्रातल्या प्रांतवार, विभागवार जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या जिल्ह्यांची आपण चर्चा करूया. तिथले उमेदवार कोणते असतील, तिथले की फॅक्टर्स, महत्वाचे घटक कुठले असतील. म्हणून आम्ही सुरुवात केली उत्तर महाराष्ट्रापासून आणि नंतर मग पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा करत असताना आज आम्ही चर्चा करतोय कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या पुणे, शिरूर आणि बारामती या मतदारसंघाची. माझ्यासोबत कोल्हापूरहून महाराष्ट्र टाइम्स ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी सर जोडले गेलेले, मी त्यांचं खूप स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश झोड टाकतील. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्राची ही राजधानी मानली जाते आणि कोल्हापूरच्या जागेची कायम चर्चा होते. हातकणंगले राजू शेट्टीमुळे खूप चर्चेत आली. पूर्वी कधी निवेदिता माने खासदार होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, आणि सांगलीची जागा सुद्धा दिग्गज नेत्यांमुळे कायम चर्चेत राहिलेली. सांगलीचे आता जागा ही संजय काका पाटील यांना दिली गेली. पूर्वी कधी ते राष्ट्रवादी सोबत जोडले गेलेले होते. साधारणतः कोल्हापूरचं काय चित्र दिसतं, म्हणजे उमेदवार जरी घोषित झाली नसली तरी शाहू छत्रपती यांचं नाव अचानक चर्चेत आलं आणि मग त्यांचे पुत्र संभाजीराजे यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली असती. अर्थात त्यांना कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी दिली जाईल हे अधिकृतपणे अजूनही जाहीर झालेलं नाही. कोल्हापूरच्या जागेवरून आपल्याला कोणकोणती निरीक्षणं नोंदवता येतील, माळी सर? मुळात गेले 6 महिने महाविकास आघाडीच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती लढतील असे संकेत मिळत होते, पण ते प्रत्येक वेळी त्यांनी नकाराचा कायम ठेवला होता. पण एकूण त्यांची जी वाटचाल सुरू होती ती मात्र उमेदवारीच्या दृष्टीने सुरू होती. म्हणजे त्यांचा जोरात झालेला वाढदिवस असू दे, त्यांनी थेट अंतरवाली सराटीला जाऊन मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट असू दे, किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात मध्यस्थी करण्यासाठी रस्त्यावर ते ज्या पद्धतीने उतरले, किंवा कोल्हापुरात जी राष्ट्रवादी पक्षाची पहिली सभा झाली फुटीनंतर त्याचं अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारलं. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांची जी कोल्हापुरात सभा झाली त्याचंही अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलं. आणि एकूणच ह्या सगळ्या घडामोडीतनं आपण लोकसभेसाठी इच्छुक हे घडामोडीतनं ते दाखवत होते, पण प्रत्यक्ष तोंडी मात्र माझा काही संबंध नाही लोकसभा निवडणुकीत असं सांगत होते. पण गेल्या 15 दिवसात मात्र त्यांनी अप्रत्यक्ष पद्धतीनं लोकसभेसाठी आपण इच्छुक आहे आणि काँग्रेसकडनं आपल्याला उमेदवारी हवी आहे हे स्पष्टपणे दाखवून दिलं. त्यामुळे ही जागा, कोल्हापूरची जागा, ही खरं तर शिवसेना ठाकरे गटाच्या हक्काची, कारण गेल्या अनेक वर्षे कोल्हापूरच्या जागेवर शिवसेना लढते. गेल्या निवडणुकीत तर शिवसेनेनं हा बालेकिल्ला म्हणून जिंकला होता, पण जिंकलेल्या संजय मंडलिक आणि शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुद्धा ठाकरे गटानं हे आमचं पारंपरिक मतदारसंघ आहे त्यामुळे तो आम्हाला हवा असा आग्रह धरला. पण हा आग्रह शेवटी
शाहू महाराजांच्या आग्रहापुढे कमी पडला आणि शाहू महाराजांनी एकच सांगितले, मला लढायचं आहे पण ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं. त्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांनी ही जागा कोल्हापूरची सोडली. त्या बदल्यात त्यांनी सांगलीची जागा मागितली आणि आता सांगली संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याचा अर्थ गेल्या महिनाभरात ज्या काय हालचाली त्यातून शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या चिन्हावर कोल्हापुरातून लढणार हे निश्चित आहे. त्या दृष्टीनं त्यांची संपूर्ण तयारी, व्यूहरचना, रणनीती सुरू झालेली आहे आणि कार्यालय सुद्धा सुरू झाले. उमेदवारी कधी जाहीर होईल ह्याची वाट न बघता आपण उमेदवार आहोत या पद्धतीनं आणि तेही काँग्रेसचे आहोत या पद्धतीनं त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे. मला एक सांगा, छत्रपती संभाजीराजे यांची राजकीय महत्वाकांक्षा अजिबात लपली नाही. त्यापूर्वी ते राज्यसभेचे खासदार होते आणि पुन्हा राज्यसभा त्यांना मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न होते आणि ऐनवेळी त्यांची राज्यसभेची उमेदवारी निश्चित होत असताना खूप साऱ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागला आणि तो संताप त्यांच्या बोलण्यातनं दिसतही होता की या राज्यसभेला मिळू न देण्यामध्ये कोण कारणीभूत हे काही लपलेलं नाही. आता त्याची चर्चा करण्यात अर्थ नाही, पण लोकसभेच्या रिंगणामध्ये मात्र छत्रपती संभाजीराजे यांना लढायचं होतं, ते त्यांना लढता आलं नाही आणि मग वडिलांसाठी त्यांना माघार घ्यावी लागली. म्हणजे जिथे आपल्या मुलाच्या राजकीय महत्वाकांक्षेला बळ देण्यासाठी, त्यांना राजकारणामध्ये पक्क स्थान त्याचं निर्माण करण्यासाठी म्हणून वडील साधारणतः झटत असतात, पण इथे उलट झालं. काय नेमकी कारणं होती पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात, कोल्हापूरच्या राजकारणात, की हे असं सगळं गणितच उलट होऊन बसलं निवडणुकीचं? मुळात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे अगदी पहिल्यापासून राजकारणात हे पुरोगामी विचार जपणारे आहेत. त्यामुळे थोडासा महायुतीला त्यांचा नेहमीच विरोध राहिलाय. जेव्हा संभाजीराजे पहिल्यांदा भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले तेव्हाच त्यांना ते आवडलं नव्हतं, पण तोपर्यंत घोषणा झाली होती. त्यानंतर 6 वर्षे साधारणतः संभाजीराजे हे फारसं भाजपचं काम केलं नाही, पण भाजपचं सहयोगी सदस्यत्व त्यांना स्वीकारावं लागलं. कारण खासदार झाल्यानंतर 6 महिन्यात कुठल्या तरी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारावं असा जो नियम आहे त्यानुसार त्यांनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं. पण हे महाराजांना आवडलं नाही, कारण हे पहिल्यापासून थोडंसं काँग्रेस ची मानसिकता त्यांची आहे, म्हणजे डावे पुरोगामी असा त्यांचा एकूण विचार आहे. त्यामुळे संभाजीराजे ज्या पद्धतीनं गेल्या 6 वर्षात थोडंसं भाजपची जवळीक, भाजपमध्ये गेले नाहीत पण भाजपची ज्या पद्धतीनं जवळीकता त्यांनी साधली ती महाराजांना फारच आवडलेली नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत जेव्हा संभाजीराजे पुन्हा एकदा मी सुराज्य संघटनेच्या वतीनं मैदानात उतरतो असं सांगितलं, तेव्हा काँग्रेसनं त्यांना पर्याय दिला होता की तुम्ही थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करा आणि मग तुम्ही कोल्हापूरची जागा लढवा किंवा अन्य कुठले पर्याय असतील तर द्या. पण संभाजीराजेने याला नकार दिला. त्यांचं एकच म्हणणं होतं की मी कुठल्या पक्षात प्रवेश करणार नाही, मी थेट सुराज्य संघटनेच्या वतीनं लढेन. जे राज्यसभेत त्यांनी चूक केली होती, राज्यसभेत शिवसेनेनं त्यांना ऑफर दिली होती की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि तुम्ही खासदार व्हा, पण तेव्हाही त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की मी प्रवेश करणार नाही, अपक्ष लढणार आणि मला खासदार करा. त्यामुळे तेव्हाची खासदारकी त्यांची गेली. आताही तोच पुन्हा इतिहासाची ज्या पद्धतीने पुनरावृत्ती होते तीच पुनरावृत्ती आता त्यांनी केली. पुन्हा त्यांनी मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही, ना शिवसेनेत करणार, ना काँग्रेसमध्ये करणार किंवा ना राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटात करणार, मी स्वराज्य संघटनेच्या वतीनं मैदानात उतरणार. पण याला महाविकास आघाडीनं नकार दिला. याच दरम्यान वडिलांची म्हणजे शाहू महाराजांची एक मानसिकता मैदानात उतरण्याची तयार झाली. त्यामुळं त्यांची प्रबळ इच्छा ही मुलाच्या इच्छेपुढे जास्त झाली आणि त्यांनी शाहू महाराजांनी शड्डूस ठोकला. त्यामुळे संभाजीराजेंना एकाच घरात 2 मतप्रवाह नको म्हणून त्यांनी थेट माघार घेतली आणि महाराष्ट्रात सुराज्य संघटना कुठल्याही पद्धतीनं उमेदवार उभा करणार नाही, शिवाय शाहू महाराजांच्या प्रचारात आपण 100% उतरणार अशी घोषणा करावी लागली. आणि वडिलांसाठी त्यांनी माघार घेतली, पण शिवाय त्याशिवाय त्यांच्या मनामध्ये लोकसभा निवडणुकी आपल्याला उतरता येत नाही याची सल निश्चितपणे असेल, कारण 5 वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागेल आणि पुन्हा एकदा त्यांना मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा होता येईल. आता हे झालं लोकसभेच्या संदर्भात. म्हणजे एकीकडे
या कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये कोण लढणार हे निश्चित अजूनही झालेलं नाही. आणि याशिवाय बरोबर. याशिवाय शाहू महाराजांची जागा ही काँग्रेसकडून पक्की झाली. म्हणजे महाविकास आघाडीचा जो पेच वेगवेगळ्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळतो हो. तो स्पष्ट झाला. महायुतीतर्फे कोण त्यांच्या मैदानामध्ये त्यांच्या विरोधात उभं राहील, की शाहू महाराजांचं ची उमेदवारी एकदा निश्चित झाली की मग मात्र आपल्याला उमेदवार निवडताना वेगळा विचार करावा लागेल किंवा काहीतरी एक वेगळी रणनीती घेऊन भाजपची पावलं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप किंवा माहिती मुळात जेव्हा शिवसेना सोडून शिंदे गटात जे 13 खासदार गेले, मुळात पहिल्यांदा 11 खासदार तयार होते, 12वा खासदार त्यांना मिळत नव्हता, आघाडी होत नव्हती. तेव्हा 12वे खासदार म्हणून संजय मंडलिक यांची सही झाली आणि ती आघाडी झाली. तेव्हा मंडलिकांचं म्हणणं होतं की तेव्हा मला शब्द दिला होता, मलाच नव्हे तर सर्व 12 आणि नंतरचे कीर्तिकर 13वे या 13 खासदारांना असा शब्द दिला होता की काही झालं तरी आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी दिली जाईल, निधी दिला जाईल. निधीचा शब्द त्यांनी पाळला, पण उमेदवारीचा शब्द 13 पैकी काही लोकांना तो पाळण्यात अजूनही मागं पुढे होत असल्यामुळं तसा नैसर्गिक हक्क हा मंडलिकांचा आहे, कारण ते विद्यमान खासदार आहेत. शिंदे गटानं दिलेल्या मुख्यमंत्री शिंदे असू दे किंवा अमित शहा किंवा मोदी साहेब असू दे, या सर्वांनी दिलेल्या शब्दानुसार नैसर्गिक हक्क हा मंडलिकांचा आहे. पण एकूण जो काय अनेकदा सर्वे झाला त्या सर्वेमध्ये मंडलिकांच्या विषयी नाराजी असल्यामुळं भाजपनं ही जागा एकतर तुम्ही भाजपला द्या, नसेल तर भाजपचा उमेदवार तुम्ही घ्या. आणि उमेदवार म्हणून त्यांनी 2 नावं पुढे केली आहेत. त्यात एक खासदार धनंजय महाडिक आणि दुसरे आहेत समरजित घाटगे. या 2 नावाभोवती सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. पण मंडलिकांनी मात्र गेल्या 2 दिवसात काही झालं तरी ही हक्काची माझी जागा आहे आणि ती मलाच उमेदवारी मिळावी, ती मिळालेली आहे, या पद्धतीनं प्रचार सुरू केला आहे. आता तर संध्याकाळी त्यांची मेळावा आहे, स्वाभिमानी मंडलिक कार्यकर्त्यांचा मेळावा म्हणून त्यांनी दबाव सुरू केलेला आहे. म्हणजे एक वेळ तुम्ही जर तिकीट दिला नाही तर मी बंडखोरी करेन, या पद्धतीचा दबाव त्यांच्या गटानं सुरू केला आहे. म्हणजे एकीकडं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज यांच्या रूपानं महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला आहे, पण दुसरीकडे मात्र महायुती उमेदवार ठरवताना अजूनही मागे आहे. ती एवढी मागे आहे की एखादा उमेदवार त्यांनी दुसरा ठरवला तर तिसरा उमेदवार हा बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवार ठरवण्यात आघाडी आहे, पण महायुतीची मात्र अजूनही मी का तो काय हे यामध्ये वाद सुरू आहे, तो टोकाचा सुरू आहे. स्वाभाविकपणे महायुतीमध्ये सुद्धा काही ऑलबेल नाही. पण इथे पूर्व विदर्भामध्ये रामटेक ही जागा भाजपला हवी आहे आणि रामटेक मध्ये आशिष जयस्वाल असतील, त्या पट्ट्यातले भंडाऱ्यामधले नरेंद्र भोंडे असतील, हे सुद्धा म्हणतायत की आम्ही काहीही करून ही जागा अजिबातच सोडणार नाही. म्हणजे खरं तर महायुतीमध्ये जर दोन्ही पक्षांना नमतं घेण्याचीच वेळ यांच्यावर आलेली आहे. याचं कारण असं की या तिन्ही पक्षांचे नेते हे अमित शहा, नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शहा गृहमंत्री, आणि भाजपच्या अर्थानं ते अत्यंत महत्वाचे मोठे दिग्गज नेते, आणि या नेत्यांचं म्हणणं त्यांना अजिबात नाकारता येत नाही, अशी महायुतीतली परिस्थिती आहे. पण उलटपक्षी काँग्रेस, राष्ट्रवादी, पवार गट आणि शिवाय उद्धव ठाकरे गट, या 3 पक्षामध्ये तसं नाही. तिन्ही पक्षाचे आपले स्वतंत्र अधिकार आहेत आणि या अधिकारानुसारच त्यांना पुढची राजकीय वाटचाल करायची. कुठल्या तरी काही जागांवर त्यांना एकमत घडो वा न घडो, पण स्वतंत्र तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे स्वतंत्र 3 अधिकार आहेत. पण इथे मात्र यांना हे मानून घ्यावं लागलं होतं की यांनी जो निर्णय दिला, वरच्या पातळीवर जो निर्णय झाला, तो निर्णय आपल्याला शिरसावंद्य आहे. पण काही वेळा काय होतं की काही वेळा आपल्याला असं दिसतं की तिथल्या स्थानिक नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा सुद्धा पक्षाच्या त्या नेत्यांवर प्रभाव टाकत असते आणि बरेचदा त्याचा एक दबाव तयार होतो. त्यानुसार नेत्यांना जरी
भाजपच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागत असेल तरी सुद्धा आपल्याला आता या येत्या काही काळामध्ये या 2 आठवड्यामध्ये पाहायला मिळत आहे की त्या पक्ष नेत्यांकडे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, तिथल्या स्थानिक नेत्यांचा दबाव हा त्या जागेसाठी खूप वाढतोय. म्हणून सातत्यानं गेल्या आठवड्याभरामध्ये हा दबाव वाढताना वेगवेगळ्या पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि कुणीही मागे सरायला तयार नाही. म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाची सुद्धा आग्रहाची मागणी आहे. भंडारा गोंदिया, त्यानंतर इथे विदर्भामध्ये गडचिरोली अशी एक जागा आहे आणि असं असताना शिंदे गटामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची नाराजी काही प्रमाणात आहे. रामदास कदमचं एक नाव मी जरूर सांगू इच्छितो, ज्यांनी कोकणाचे नेते, मुंबई सुद्धा राजकारण करतात, माजी मंत्री, विरोधी पक्ष नेते होते, शिंदे गटाचे एक मोठे नेते आहेत. तेही म्हणाले की आम्हाला छोट्या छोट्या पक्षांना संपवण्याची जर भाजपची भूमिका असेल ते आम्हाला अमान्य. ह्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगाव्या लागतात की महायुतीमध्ये हे असताना कोल्हापूरमध्ये दोन्ही महत्वाचे भाजपचे नेते आहेत. एकतर समरजित घाटगे आणि त्यानंतर मुन्ना महाडिक उर्फ धनंजय महाडिक. आणि समरजित घाटगे यांना चांगलं वजन पक्षानं दिलं होतं, त्यांच्या मागे बळ पण दिलं. आता ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत, पण सातत्यानं त्यांची मुंबईमध्ये एजा वगैरे आम्हालाही दिसत होती. त्यावरून असं वाटत होतं की भाजप या जागी लढेल आणि भाजपचे हे 2 उमेदवार साधारणतः असेल. आपण सांगलीकडे वळू माळी सर, की सांगलीतली लोकसभेची स्थिती ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काय आहे आणि दोनही महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून कोणते उमेदवार हे पुढे केले जातील? महायुतीनं अपेक्षेप्रमाणे संजय पाटील जे विद्यमान खासदार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांच्या नावाला त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांचा उघडपणे विरोध होता. त्यामुळे कदाचित उमेदवारी बदलली जाईल का अशी चर्चा होती आणि त्या चर्चेतूनच पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, कधी कधी सुधीर गाडगीळ अशी काही नावं पुढे आणली जात होती. चंद्रहार पाटील यांचंही नाव गेल्या महिन्यात थोडस पुढे आणलं जात होतं. पण तिकीट वाटपाच्या यामध्ये विद्यमान खासदार संजय पाटील यांनी बाजी मारलेली आहे. म्हणजे महायुतीचा जो काय थोडासा घोळ होता तो संपलेला आहे. त्यांनी आता आपला निर्णय जाहीर केलेला आहे. या उलट महाविकास आघाडीची तिथं अवस्था झालेली आहे. कारण ही जागा हक्काप्रमाणे काँग्रेसकडे आहे. कारण गेल्या वेळी मात्र स्वाभिमानीला आपल्या सोबत घेताना हक्काची जागा काँग्रेसनं स्वाभिमानीला दिली आणि बॅट या चिन्हावर विशाल पाटील यांना लढावं लागलं, ज्याचा त्यांना तोटा झाला. कारण वंचितनं या मतदारसंघात जवळजवळ 3.5 लाख मतं घेतली आणि काँग्रेसला किंवा काँग्रेस माइंडेड असलेल्या विशाल पाटलांना या वंचितचाही फटका बसला आणि नवीन चिन्ह घेतलेल्या चाही फटका बसला. आता मात्र विशाल पाटील यांचा आग्रह आहे की ही जागा काँग्रेसलाच द्या आणि मी उमेदवार म्हणून तयार आहे. उमेदवार म्हणून विशाल पाटील यांचं काँग्रेसच्या वतीनं नाव जवळजवळ निश्चित आहे, त्यांना दुसरा स्पर्धक नाही. पण ठाकरे गटानं जी जागा, कोल्हापूरची जागा जी त्यांच्या हक्काची होती, ती जागा त्यांनी काँग्रेसला दिली आहे आणि त्या बदल्यात सांगलीची जागा आम्हाला द्या असा त्यांचा आग्रह सुरू आहे. त्यामुळं या आग्रहापुढे गेल्या वेळी ज्या पद्धतीनं ऐनवेळी विशाल पाटलांना स्वाभिमानीचं चिन्ह घ्यावं लागलं, अशीच अवस्था आज त्यांच्या समोर आलेली आहे की ऐनवेळी त्यांना शिवसेनेचं चिन्ह घ्यावं लागेल का. याच दरम्यान चंद्रहार पाटील जे आता कुठल्याही पक्षाच्या वतीनं लढण्यासाठी तयार आहेत, त्यांना पक्ष कोणता यापेक्षा त्यांना मैदानात उतरायचं आहे. कधी कधी ते वंचितचाही पर्याय निवडतात, कधी काँग्रेस, कधी भाजप. तर आता तर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात थेट प्रवेश केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी प्रवेशाच्या वेळी तसे संकेत दिले की उमेदवारी तुम्हाला दिली जाईल. पण या संकेताच्या वेळी एकच अडचण अशी झाली की अजूनही काँग्रेसचे जे नेते आहेत, विशाल पाटील असू दे किंवा विश्वजित कदम असू दे, ते अगदी मुंबई नव्हे तर दिल्ली पातळीवर प्रयत्न करतायत की ही जर जागा आपल्याला जिंकायची असेल तर काँग्रेसला उमेदवारी द्या, शिवसेनेला नको. म्हणजे महाविकास आघाडीतल्या शिवसेनेची उमेदवारी नको, हात चिन्ह द्या. पण हात की मशाल या वादात ही जागा अडलेली आहे. विशाल पाटील हे संजय पाटील यांना अतिशय चांगली टक्कर या क्षणी देऊ शकतात, कारण जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती चांगली आहे. जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांची ताकद चांगली आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील एक झाले
तर भाजपला अर्थात संजय पाटलांना ते अतिशय कडवी झुंज देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा आग्रह आहे की ही जागा काँग्रेसला द्या. पण काँग्रेसला न देता जर ती शिवसेनेला दिली तर मात्र थोडी ताकदीचा प्रॉब्लेम आहे, कारण या मतदारसंघात शिवसेनेची तेवढी ताकद नाहीये. आणि ज्या पद्धतीनं आपला घरातला उमेदवार जर असेल तर सगळीच माणसं ताकद देतात, पण थोडासा बाहेरचा आला तर थोडं अंग राखून प्रचार केला जातो. याची भीती या काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा आग्रह असा आहे की सांगलीच्या बदल्यात हवं तर तुम्ही हातकणंगले शिवसेनेला लढवू दे, पण सांगलीची जागा ही काँग्रेसला द्या आणि विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार शिवसेना नव्हे तर काँग्रेसच्या बाजूने राहतील. बरं, सांगलीमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोणी उभी राहण्याची शक्यता आहे उमेदवार? म्हणजे त्यांनी तशी घोषणा केली होती की सांगली, कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये. हो, त्यांनी 6 मतदारसंघ यापूर्वी जाहीर केलेत. त्यामध्ये सांगली आहे, कोल्हापूर आहे, हातकणंगले आहे, माढा आहे, सोलापूर आहे, असे एक 6 मतदारसंघ त्यांनी राज्यभरातले घोषित केले होते. या 6 मतदारसंघात आम्ही लढणार. त्यातल्या 4 मतदारसंघातली नावं सुद्धा त्यांनी जाहीर केलेत. त्यामध्ये सांगलीतून महेश कराडे एक जुने पत्रकार होते, आता ते कार्यकर्ते आहेत, त्यांचं नाव त्यांनी घोषित नाही केली तरी हे आमचे उमेदवार असतील. हे कधी जेव्हा आता राजू शेट्टी साहेबांचा एक प्रस्ताव असा आहे की तुम्ही मला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पाठिंबा द्या, त्या बदल्यात तुम्हाला कुठं पाठिंबा द्यायचा याचा मी निर्णय घेतो. त्यामुळे पाठिंबा घ्यायचा कुठं आणि द्यायचा कुठं या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचं घोडा अडलेला आहे. शेट्टी निवडून यावेत, भाजपची एक जागा कमी व्हावी असं निश्चितपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतंय. पण हे वाटत असताना उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जागा शिवसेनेला लढायला मिळावी, कारण आत्ताच्या घडीला पुण्यापासून सुरुवात केलं तर पुणे नाही, कोल्हापूर नाही, सांगली नाही, सातारा नाही, सोलापूर नाही, हातकणंगले नाही, असं जर सगळे मतदारसंघ मी जर सोडलो तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात मशाल चिन्ह किंवा शिवसेनेचं अस्तित्व संपून जाईल, अस्तित्व दाखवता येणार नाही. त्यामुळे त्यांचा अजूनही आग्रह आहे की एकतर दिला तर आम्हाला पर्याय म्हणून मतदारसंघातून, आणि तिथेही त्यांनी सुजित मिंचेकर जे माजी आमदार आहेत आणि सत्यजित पाटील सरुडकर जे माजी आमदार आहेत, ही 2 नावं तात्पुरती त्यांनी पुढे केलेली आहेत. अगदी. मला एक प्रश्न खूप लोकांना पडला, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीसोबत किती मतभेद असेल त्यांचं सरकार आल्यानंतर सुद्धा, पण अधिकृतरित्या यांची बोलणी कधी झालीच नाही. जशी प्रकाश आंबेडकरांसाठी ते खूप आग्रही राहिले आणि मग स्वाभाविकपणे एका जागेची किंवा 2 जागा त्यांना सोडल्या जातील आणि मग राजू शेट्टी आले तर त्यांना 1 जागा सोडली जातील असं म्हणत होते. पण या कुणालाच एका जागेवरती 1 जागा अजिबात मान्य नाही हे स्पष्ट होतं. म्हणून राजू शेट्टी यांनी तुम्ही म्हणताय तसं की तुम्ही केवळ बाहेरून समर्थन द्या, म्हणजे आम्ही येत नाही महाविकास आघाडीमध्ये, पण हातकणंगलेला जर तुम्ही मदत केली आम्हाला बाहेरून तर स्वाभाविकपणे आम्ही 2 मतदारसंघामध्ये आमची ताकद तुम्हाला देऊ. पण याचा अर्थ त्यांना 1 जागेवरती आपली ताकद आहे स्वाभिमानीला हे जरूर माहिती आहे, पण बार्गेनिंग पॉवर मध्ये मात्र ते 3-3 जागा मागत असतात. आणि इकडे आंबेडकर साहेब पण मागणे, तो त्यांचा हक्क आहे, त्यावर आपण न बोलणं बरं, कारण हे अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्यातला सगळा वाद आपला पाहायला मिळतो. मुद्दा असा आहे की हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना कुठलीही बोलणी न होता महाविकास आघाडीचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे जागा दिलेली आहे, जागा दिलेली आहे, म्हणजे दिलेली आहे. हो, ते आता काय झाले, दोघांना एकमेकाची गरज आहे. एक भेट राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंची झालेली आहे. त्या भेटीतच हे क्लिअर झालेलं आहे की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. फक्त नंतर कोल्हापूरची जागा अचानक गेल्यामुळं उद्धव ठाकरेंना आता सांगलीची जागा हवी आहे. त्यामुळं हातकणंगलेचा प्रश्न तटलेला आहे. जेव्हा हातकणंगलेचा किंवा सांगलीचा प्रश्न मिटेल तेव्हा तातडीनं उद्धव ठाकरे हातकणंगलेची जो मागणी आहे ती बाजूला ठेवतील. पण जोपर्यंत सांगलीचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हातकणंगलेचा प्रश्न कायम राहणार आहे. काय वाटतं आपल्याला, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून, उद्धव ठाकरेंच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा बरोबर आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बरोबर आहे, एक तरी जागा हवी, कारण ही त्यांची भूमिका चुकीची नाही, कारण हा
कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा अनेक वर्षापासूनचा बालेकिल्ला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला 2.5 लाखाच्या वर मतं पडलेली आहेत आणि त्यांची हवा आहे म्हणजे आणि अनेकदा सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेनेनं कोल्हापुरात फोडलेला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यातला एक तरी मतदारसंघ आपल्याला मिळावा. कोल्हापूर राहू दे, किमान पश्चिम महाराष्ट्रातले एक तरी मतदारसंघ मिळावा. त्यांची भूमिका चुकीची नाही, त्यामुळे आग्रह त्यांचा जास्त आहे. म्हणजे आपण पाहिलं की पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला काँग्रेसचा बालेकिल्ला असं सगळं समीकरण झालं होतं. मग 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाला. पवारांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा घोडदौड सुरू झाली. पण कालांतरानं आपण हेही पाहिलं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असं सगळं राजकारण एक प्रभावीपणे सुरू असताना शिवसेनेनं सुद्धा काही वर्षांपूर्वी आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली आणि त्यांचे खासदार, आमदार हे निवडून आले तिथे. मग नंतरच्या काळामध्ये भाजपचं राजकारण महाराष्ट्रामध्ये जसं मोठं मोठं होत गेलं आणि काही बेल्ट हे त्यांचे अत्यंत हक्काचे होते किंवा ते नंतरच्या काळामध्ये हक्काचे करून घेतले गेले. जसं विदर्भामध्ये नागपूरची जागा आहे, वर्ध्याची जागा आहे, आणखी आता तर चंद्रपूरची जागा सुद्धा सुधीर मुनगंटीवार लढतायत. पण ती जागा पूर्वी त्यांचीच होती, म्हणजे बाळू धानोरकरांनी त्यांना हरवलं होतं, दिवंगत बाळू धानोरकर. मग अशा काही जागा त्यांनी अत्यंत हक्काच्या केल्या. तशा विधानसभेच्या जागाही त्यांनी हक्काच्या करून घेतल्या, कारण काँग्रेस तिथे कमकुवत झाली. पण शिवसेनेचा जो काही करिश्मा पश्चिम महाराष्ट्रात दिसला आपल्याला, तोही आपल्याला अमान्य करून चालता येणार आहे. पण एक फॅक्टर आपल्याला माळीसर दिसतोय, तो म्हणजे महायुती तर झाली, महायुतीमध्ये मागावर अजित पवार आले, महाविकास आघाडी सुद्धा आधीच होती आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा फुटला. पण त्यावेळी आपल्याला हे स्पष्टपणे जाणवत होतं की ज्या वेळेला निवडणुकीची वेळ येईल त्या वेळी वादाला सुरुवात होईल. तुम्ही हे कसं अजून हे फारच कमी आहे, अजून हे फारच कमी आहे. जेव्हा विधानसभा निवडणूक येईल ना, तेव्हा त्याचा त्रास जास्त होणार आहे. हो, म्हणजे लोकसभा एक संपूर्ण एका जिल्ह्यातली एकच जागा लढवायची असते, पण या एकच जागा असल्यामुळे फारसे पर्याय नाहीत, पण विधानसभेला भरपूर पर्याय आहेत. त्या वेळेला बंडाळी जरूर माजू शकते. पण भाजपमध्ये ती ताकद आहे की भाजप खूप काही जास्त वादाला खतपाणी घालत नाही किंवा वाद अत्यंत स्ट्रॅटेजिक पद्धतीनं, रणनीतीपूर्वक, विचारपूर्वक, की ज्याचा लोकांमध्ये जास्त संभ्रम निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं ते वाद मिटवतात. आणि त्या पक्षामध्ये पक्षशिस्त ही अत्यंत महत्वाची आहे शेवटच्या टोकापर्यंत, हे तर सर्वांना मान्य करावं लागेल. बरं, की फॅक्टर्स निवडणुकीचे कुठले असतील? म्हणजे हे झालं निवडणुकीच्या संदर्भात आपण बोललो, काही निरीक्षणं नोंदवले. मराठा आंदोलनाचा असर या 3 मतदारसंघावर, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगले या मतदारसंघावर किती राहील? ऊसाच्या दराचा मुद्दा अत्यंत महत्वाचा असतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्याला कसं हाताळलं जाईल? याशिवाय आणखी काही महत्वाचे मुद्दे जे थेट समाजाशी निगडीत आहेत, ज्यात राजकारण जरी आहे तरी ते जीवनामरणाचे प्रश्न आहेत लोकांचे. मुळात मराठा आंदोलनाची जी काही सुरुवात झाली ती कोल्हापुरातून झालेली आहे. त्यामुळं या भागात मराठा आंदोलन हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आणि अयशस्वी जे काय झालं ते सगळं अयशस्वी झालं. त्यामुळे राग मराठा समाजात आहे अजूनही. जरी सरकारनं निर्णय घेतला असला तरी त्यातून आपल्याला हाती काय लागणार नाही ही एक खंत मराठा समाजाच्या लोकांच्या मध्ये आहे. त्यामुळे ही मराठा समाज हा नाराज आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. न्यायालयाच्या निकालानंतर धनगर समाज ही प्रचंड नाराज आहे की ज्या पद्धतीनं धनगर समाजाला जी काय मागणी आहे आरक्षणाची ती दिली जाईल असा शब्द 5 वर्षापूर्वी दिला गेला, पण तो अजूनही त्या संदर्भात काहीच पावलं पडली नाहीत. उलट न्यायालयानं असं आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट केल्यामुळे हा समाज नाराज आहे. या मराठा समाज नाराज आहे, धनगर समाज नाराज आहे. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसी नाराज आहेत सगळे. त्यामुळं जात किंवा जातीचा जो काय फॅक्टर आहे त्यातून महायुतीवर तो राग निघण्याची शक्यता आहे. दुसरा मुद्दा अतिशय या भागातला म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि सातारा अगदी सोलापूर पर्यंत ऊसाचा, कारण हे इकडं हा ऊस पट्टा आहे. ऊसाचा दर सध्या जरी चांगला असला तरी अजूनही शेतकऱ्यांना FRP पेक्षा 400 रुपये जादा ही त्यांची मागणी आहे. FRP काय सरकारी नियम आहेत तो तुम्ही द्याल, त्या संदर्भात काय अडचण नाही. पण आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळं FRP अधिक 400 रुपये द्या. या आंदोलनात 100 रुपये देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला, काहींनी 50 रुपये दिले, पण तेही अनेकांनी दिलं नाही.
त्यामुळे या निवडणुकीत हा मुद्दा निश्चितपणे येणार आहे. याशिवाय स्थानिक अनेक मुद्दे आहेत की या भागात फारसा मोठा प्रकल्प झालेला नाही. भूसंपादन विविध कामासाठी जोरात सुरू आहे. कारण राष्ट्रीय महामार्गाचं सहापदरीकरण असू दे, नवीन एक शक्ती मार्ग येणार आहे त्याचा असू दे, त्याची नाराजी शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. मोठा प्रकल्प या भागात आलेला नाही. निधी गेल्या 3 वर्षात, पूर्वीच्या 3 वर्षात एकूण करोना आणि याच्या संदर्भात आला नाही, पण ह्या 2 वर्षात निधी मोठ्या प्रमाणात आला. निधी संदर्भात फारशा तक्रारी नसल्या तरीही ज्या काही अनेक मागण्या अशा असतात की वर्षानुवर्षे त्या मागण्या सुरू असतात. ती निवडणूक आली की त्याच्यावर चर्चा होते आणि निवडणूक संपल्यानंतर पुन्हा त्या मागण्या शांत होतात आणि पुन्हा नव्या निवडणुकीला हे मुद्दे नव्याने येतात. यामुळं प्रश्न हे 100 प्रश्न असतील तर त्यातले 5-10 प्रश्न हे 5 वर्षात सुटत असतात. बाकीचे 90 प्रश्न हे वर्षानुवर्षे चर्चेत असतात. तशाच या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न सांगली जिल्ह्यातला अतिशय महत्वाचा आहे. 42 गावांनी इशारा दिलाय की पाणी द्या, नाही तर आम्ही कर्नाटकात जाऊ. तो प्रश्न त्यांचा 100% मिटलेला नाही, काही प्रमाणात मिटलेला आहे. त्यामुळे पाणी योजना असू दे, सुळकूरचा पाणी प्रश्न आहे जो हातकणंगले मतदारसंघात फार मोठा महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. कारण सुळकूर पाणी योजनेतनं इचलकरंजी शहराला पाणी देण्यात येणार आहे आणि सुळकूर गावांनी किंवा त्या आसपासच्या गावांनी त्याला विरोध केला. गेल्या निवडणुकीत जवळजवळ 70,000 मतांचा इचलकरंजी शहरात राजू शेट्टी यांना फटका बसला. तो त्यांनी पाणी योजनेला विरोध केल्यामुळे बसला होता. आणि आता पुन्हा एकदा या निवडणुकीत पाणी योजना, फक्त योजनेचं नाव बदललेलं आहे आणि पाणी योजना मात्र मागच्या वेळी वारणा पाणी योजना होतं, तिथं शेट्टीने विरोध केला होता वारणेतून पाणी इचलकरंजीला द्यायला. त्यामुळे त्याचा दणका त्यांना गेल्या वेळी बसला. आणि यावेळी सुळकूर पाणी योजना जी इचलकरंजीला दिल्याला सुळकूर ग्रामस्थांनी विरोध केला आणि इचलकरंजी वाल्यांचं ग्रामस्थांचं मागणी आहे की या योजनेत आम्हाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं. त्यामुळं पाणी, शेती, ऊस हे सगळे दरवर्षीचे जे काय मुद्दे आहेत तेच मुद्दा या निवडणुकीत पुन्हा चर्चेला येणार आहेत आणि त्याचा फटका महायुतीला जास्त बसणार आहे. खूप धन्यवाद गुरुवार माळी सर. महाराष्ट्र टाइम्सचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार, पश्चिम महाराष्ट्राचे अभ्यासक म्हणून आपण त्यांना ओळखतो. खूप अत्यंत वेगवेगळे मुद्दे या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना, काय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना कळू शकले. कारण हे की फॅक्टर्स अत्यंत महत्वाचे आणि एक महत्वाचं विधान आपलं की 90% मुद्दे हे कॅरी फॉरवर्ड होतात प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये आणि ते मुद्दे सुटत नाही. खूप धन्यवाद आपले. ही चर्चा इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आपण आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. खूप धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद.